इराण आणि इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत असून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत, ज्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. आता मध्य पूर्वमध्ये सुरू असलेले हे युद्ध केवळ 2 देशांमध्ये राहिलं नाही, तर त्याचा संपूर्ण जगावर व्यापक परिणाम होणार आहे. इस्रायलने इराणवर 3ऱ्या दिवशी हल्ले सुरू ठेवले आहेत. इस्रायलने इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये देखील हल्ले केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इराणमध्ये रहिवासी हल्ले झाले आहेत. या युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल? भारतासमोर कोणती आव्हानं उभी राहतील? जाणून घेऊया. सोप्या शब्दात, विमान प्रवास महागणार. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर भारतासाठी पाकिस्तानची हवाई क्षेत्र बंद आहे. दरम्यान इराक आणि इराणची हवाई क्षेत्रही बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर युरोप, अमेरिका किंवा कॅनडाला जाणाऱ्या कोणत्याही भारतीय विमानाला मोठा वळसा घालून जावे लागेल. परिणामी इराण-इस्रायल युद्धाचा सर्वात मोठा फटका हवाई प्रवासाला बसू शकतो. भारतीय विमानांना लांब अंतर कापावे लागत असल्याने विमान भाडे वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती. इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ 2 दिवसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 15% वाढ झाली आहे. जर इराण-इस्रायल युद्ध असेच सुरू राहिले तर कच्च्या तेलाच्या किमती 8 ते 9% वाढू शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या परिस्थितीत भारताच्या आयात बिलामध्ये वाढ होऊ शकते. अल्पावधीत भारतावर इतका परिणाम होणार नाही असं सांगितलं जात आहे. पेट्रोलच्या किमती वाढणार. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील 20% तेल व्यापार होतो. ही सामुद्रधुनी उत्तरेला इराण आणि दक्षिणेला अरबस्थानशी जोडली गेली आहे. इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे जर या मार्गात अडथळे आले तर इराक, सौदी अरेबिया आणि UAEमधून येणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. असे झाले तर भारताला तेल आयात करणे कठीण जाईल, ज्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढतील. रुपया कमकुवत होईल. इराण-इस्रायल युद्ध लवकर संपलं नाही तर डॉलरची मागणी वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे झाले तर भारतीय रुपयावर थेट दबाव वाढेल. हा दबाव वाढल्याने देशाच्या व्यापार तुटीत व चालू खात्यातील तुटीवरही याचा परिणाम होऊ शकतो. रुपयाचे मूल्य कमी झाले तर खरेदी करत असलेल्या वस्तू अधिक महाग होतील. भारतीय कामगारांसाठी संकट. भारतातील सुमारे 1 कोटी लोक कामासाठी आखाती देशांमध्ये जातात. गेल्या वर्षभरात आखाती देशात कामासाठी गेलेल्या कामगारांची 45 अब्ज डॉलर भारतात पाठवले. हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर होते. मात्र इराण-इस्रायल युद्ध आणखी भडकले तर अशा परिस्थितीत तब्बल 1 कोटीहून अधिक कामगारांचे काम धोक्यात येईल, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा फटका बसेल. इस्रायलने इराणवर हल्ला करताना त्यांना अण्वस्त्र विकसित करण्यापासून रोखणं हे कारण दिलं असलं तरी इराणमध्ये सत्ताबदल हा सुद्धा इस्रायल-अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे. अमेरिकेचे एक धोरण आहे, त्यांना जगातल्या कुठल्याही देशात त्यांचा मर्जीचा शासक हवा असतो. तो नसेल तर अमेरिका त्या देशाला सुखाने राहू देत नाही. इराणही याला अपवाद नाही. अमेरिकेला मध्य पूर्वमध्ये विशेष रस असण्याचं कारण म्हणजे तेल. सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, इराक हे तेल संपन्न देश आहेत. आज या ठिकाणी अमेरिकेचे वर्चस्व मान्य करणारे शासक आहेत. फक्त इराणमध्ये अमेरिका विरोधी सत्ता आहे. अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या पेपरवाला.com चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.